जय हिंद मित्रांनो. लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर वन. जोड्या जुळवा. तर यादी वन मध्ये कंट्रीब्युशन आणि यादी दोन मध्ये सायंटिस्ट यांचं नाव दिलंय. तर अकुर्डे हे आपल्याला कार्ल रीडर यांनी कन्सेप्ट दिलेला आहे. अकुर्डे याच्यामध्ये अर्थ सायन्स याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. अँथ्रोपोजिओग्राफी. तर अँथ्रोपोजिओग्राफी हा कन्सेप्ट रेडझल यांनी 1888 मध्ये दिलेला आहे. फ्रॅडरिक रेडझल यांचे अजून कन्सेप्ट कोणकोणते ते पाहूयात आपण. लेबेन स्क्राउम, त्याचा अर्थ होतो लिव्हिंग स्पेस. आणि जिओग्राफिया पॉलिटिका हा कन्सेप्ट फ्रॅडरिक रेडझल यांनी दिलेला आहे. ओके. त्यानंतर आहे जिओग्राफिया ह्युमेना. जिओग्राफिका ह्युमेना जीन बुन्स यांनी दिलेला आहे. जीन बुन्स यांनी ला जिओग्राफिया ह्युमेना म्हणजे ह्युमन जिओग्राफी याच्यामध्ये पण त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. आणि कॉस्मॉस अलेक्झांडर वॉन हेबोल्ट. अलेक्झांडर यांनी अजून बघा अर्ली लाईफ अँड एक्सप्लोरेशन याच्यामध्ये पण त्यांनी त्यांचं म्हणजे कंट्रीब्युशन दिलंय. त्याचबरोबर त्यांनी दोन कन्सेप्ट आपल्याला दिलेत, ते म्हणजे आयसोथर्म्स आणि आयसो बार्स. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. सत्यता तपासा, कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांश फिरते. पृथ्वी तीन आणि प्रत्येक रेखांश ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. आता ही आपली पृथ्वी आहे. ओके. हे 0 रेखांश ज्याला आपण प्राईम मेरोडियम म्हणतो, जे की रॉयल रॉयल ऑब्झर्वेटरी ग्रीनविच जे लंडन मध्ये स्थित आहे तिथून पास होतं. आता बघा, हे नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि हा आहे वेस्ट. जसं जसं इथून ह्या पॉइंट पासून आपण पूर्वेकडे जातो, प्रत्येक 15 रेखांशाला एक घंटा टाइम वाढतो आणि इकडे 1 घंटा टाइम कमी होतो. ओके. आता एक सांगा, 24 तासामध्ये 360 रेखांश फिरते, हे बरोबर आहे. आता 24 तासामध्ये किती 360 रेखांश फिरायले, तर एका घंट्यामध्ये किती क्रॉस मल्टिप्लाय करून काढूयात, किती येतं 15. आताच आपण बघितलं एका घंट्यामध्ये 15. ओके. आता एका घंट्यामध्ये किती असतात 60 मिनिट. 15 4 मिनिटात किती क्रॉस मल्टिप्लाय करा 60, किती आलं 1. म्हणजे प्रत्येक रेखांश म्हणजे काय, एका रेखांशाच्या ओलांडण्यास पृथ्वीला किती मिनिट लागतात, 4 मिनिट लागतात. ओके. प्रूव्ह झालं ना मित्रांनो आपल्याला. आय होप क्लिअर आहे. आता याचं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 1, दोन्ही विधान बरोबर आहेत. पुढचं बघूयात. आता खालीलपैकी कोणते भूरूप भू अंतर्गत पृथ्वीचा परिणाम नाही. काय भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अवशिष्ट पर्वत. ओके. आता अवशिष्ट पर्वत हे इंटरनल फोर्सनं नाही बनलेलं, तर हे बनलेलं आहे इरोजनल फॅक्टर्समुळे. आता हे इरोजन कशामुळे होतं, तर हे होतं एअरमुळे, त्यानंतर वॉटरमुळे. ओके. पुन्हा बायोलॉजिकल वेगवेगळे फॅक्टर्स याच्यामुळे अवशिष्ट पर्वत म्हणजे रेसिड्युअल माउंटेन फॉर्म होतं. आता बघा, जे आपल्याला दिले ना ग्रॅबन, गट पर्वत, खचदरी, तर हे कसं, हे काय, तर हे आपल्या लक्षात आलं की हे रिलीफ फॅक्टर आहेत. ओके. आता हे फॉर्म कसे होतात. आता बघा, आपल्याला माहिती आहे की अर्थ ही उबड खाबड आहे. ओके. जेव्हा हे भू अंतर्गत शक्ती असते ना, भू अंतर्गत शक्तीमुळे जेव्हा एखादा भाग हा खाली जातो, ओके, आणि एखादा भाग वर येतो, जो खाली गेलेला भाग आहे त्याला म्हणतात ग्रॅमन आणि जो वर आलेला भाग आहे त्याला म्हणतात गट पर्वत किंवा हॉर्स्ट. आणि आता आपल्याला माहिती आहे की टेक्टिकल मुवमेंट आपल्या लँडच्या खाली खूप होतात. आता हे हे एक माउंटेन आहेत. ओके. असे असे माउंटेन आहेत. आता हे माउंटेन काय होणार, हे टेक्टॉनिकल ऍक्टिव्हिटीजने हे काय ह्या माउंटेन मध्ये ना दरी पडायला लागते. ओके. ही दरी फॉर्म होते अशी छोटी.
मग काय होतं, हळूहळू जसं जसं काय होणार, तर असं इरोजनल फॅक्टर येणार इथे. ओके, हवेमुळे, पाण्यामुळे, पुन्हा खूप सारे अदर फॅक्टर्स आहेत. त्याच्यामुळे हे जे दोन, इथं जी पहिली छोटी दरी पडली होती ना, तर त्याचं अंतर हळूहळू वाढत वाढत जाणार. मग काही काळानंतर हे आपल्याला असं पाहायला मिळणार. ओके, असं. तर अशी इथे दरी बनते. तर त्यालाच काय म्हणतात, खचदरी किंवा रिफ्ट व्हॅली असं पण म्हणतात. ओके. आता अजून काय, हा, ओके. अजून लक्षात ठेवा की हे रिलीफ फीचर कोणकोणते आहेत, तर माउंटेन, त्याच्यानंतर रिजेस म्हणजे कडा, व्हॅली. ओके, व्हॅलीच्या नंतर काय, प्लेट्यूज आणि प्लेन्स वगैरे आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये बघा, ओके, योग्य पर्याय निवडा. पर्यायामध्ये काय येतं, ऍसिड लावा, समिक्ष शंकू, सिंडर शंकू, बेसिड लावा. तर आता मित्रांनो लक्षात ठेवा, हे जो ज्वालामुखीचा उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपाच्या जी मध्ये आपल्याला डायग्राम दिलेली आहे, ती आहे ऍसिड लावाची. ऍसिड लावा म्हणजेच त्याला अजून काय म्हणतात, डोम व्होल्कॅनो असं पण म्हणतात. याच्यामध्ये जो लावा आहे, हा लावा स्टिकी असतो. ओके, चिपचिपा आहे. हा लेस फ्रिक्वेंटली इरप्ट होतो. ओके. आता ब मध्ये कोणती डायग्राम आहे आपल्याला दिलेली, तर ब मध्ये त्यांनी दिलेली आहे बेस लावा कोन, म्हणजे बेस लावा शंकू. आता याच्यामध्ये काय होतं की, अच्छा, यालाच ना शिल्ड टाईप व्होल्कॅनो किंवा हवाईयन व्होल्कॅनो असं पण म्हणतात. आणि हा जो व्होल्कॅनो आहे ना, ज्यावेळेस त्यांच्या वेंट्स मध्ये ना पाणी जाते, त्यावेळेस हा इरप्ट होतो. ओके. पुढची डायग्राम बघा, क मध्ये. तर याला काय म्हणतात, सिंडर कोन किंवा सिंडर शंकू. हा जो सिंडर शंकू आहे ना, हा स्मॉलेस्ट एकदम लहानसा व्होल्कॅनो आहे. आणि याच्यामध्ये ना लावा वगैरे नसतं. हा जो याचा जो टोक आहे ना, हा ऑलमोस्ट क्लोज असतो. त्यानंतर आहे मिक्स्ड कोन. तर मिक्स्ड कोन याच्यामध्ये काय हे यालाच काय म्हणतात, कंपोजिट व्होल्कॅनो म्हणतात. आणि हा व्होल्कॅनो ना लेयर्स फॉर्म करतो. फॉर्मेशन ऑफ लेयर्स हे आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके. तर मित्रांनो, आपल्याला काय विचारलं होतं यांनी, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय लावा. तर पर्यायामध्ये पहिल्यांदा येतं ऍसिडिक लावा, बेसल्ट लावा, सिंडकू शंकू आणि हे आहे मिक्स म्हणजे समिक्ष शंकू. ओके, याची डिटेल पण आपण घेतलेली आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्याचा योग्य क्रम ओळखा. ही आपली पृथ्वी, हे इक्वेटर, हे पोल, नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. ओके, हे 30 डिग्री, हे 30 डिग्री, हे 60, हे 90. ओके, इकडे पण तेच. आता मला एक सांगा, ट्रेड विंड काय असतं, आपण माहिती घेऊ, त्याच्यानंतर उत्तर देऊयात. ओके, हे 0 पासून आहे, हे 30, इकडे 30. ओके. तर इक्वेटोरियल पासून काय म्हणतात, ते पोलकडे जाणारे जे विंड्स आहेत त्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो येतात ट्रेड विंड्स, जे परमनंट विंड्स आहेत बघा. ओके, जे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणजे ईस्ट कडून वेस्ट कडे फ्लो होतात. आणि ते कुठून, 30 डिग्री नॉर्थ ते 30 साऊथ. त्यानंतर आहेत वेस्टर्लीज. आता नावावरूनच लक्षात येतात, हे काय वेस्ट कडून ईस्ट कडे फ्लो होतात, म्हणजे 30 ते 60 लॅटिट्यूड मध्ये. आता हे वेस्टर्लीज काय वेस्ट कडून ईस्ट कडे होतात. आपण ट्रेड विंड काय म्हणलं, ईस्ट कडून वेस्ट आहेत. मग वेस्टर्ली अजून काय नाव आहे, तर अँटी ट्रेड विंड्स असं पण नाव आहे, त्यालाच अँटी ट्रेड विंड्स. ओके. त्यानंतर पोलार विंड्स बघा. आता पोलार विंड्स हे पूर्वेकडनं फ्लो होतात, ईस्ट कडनं फ्लो होतात, 60 ते 90 लॅटिट्यूड मध्ये. ओके. आता आपल्याला हे लक्षात आलं, पहिले कोण येणार, ट्रेड विंड्स, त्यानंतर वेस्टर्लीज, आणि तिसरे कोण आहेत, पोलार विंड्स. ऑप्शन नंबर काय आहे मित्रांनो, 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात.
विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये म्हणजे इक्वेटोरियल रिजन मध्ये सागराची क्षारता कमी असते, म्हणजे सॅलिनिटी कमी आहे असं आपल्याला सांगता येते. ओके. आणि त्याचं कारण काय आहे, तर विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असणारी आहेत. तर मित्रांनो, आता एक सोपं उदाहरण बघा. ओके. एक तुम्ही ग्लास आहे, आपला हा ग्लास. ओके. ह्या ग्लासमध्ये पाणी आहे आणि थोडं मीठ आहे, तर आपल्याला खारट लागतं पाणी. जर हेच पाणी ना, आता एक टब एका पूर्ण कॅन मध्ये घ्या आणि त्या कॅन मध्ये टाका, तर आपल्याला याची सॅलिनिटी जाणवते का? नाही जाणवत. का? आता तसंच आहे बघा इथे. इथे अति पाऊस पडतो, त्याच्यामुळे याची सॅलिनिटी काय होतं, तर इथल्या प्रदेशातले इथले जे सागर आहेत ना, समुद्र आहेत, तिथली सॅलिनिटी कमी होते. ओके. तर याचं उत्तर आहे अ आणि र हे दोन्ही सत्य आहे आणि र हे बरे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे अ चं. आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जिथं बाष्पीभवन जास्त होतं तिथं काय होणार? इव्हॅपोरेशन जास्त झाल्यावर काय होणार? पाणी निघून जाणार. पाणी निघाल्यानंतर काय राहतं तिथे? सॉल्ट राहतं. मग सॉल्ट राहतं तर तिथे काय होणार? मोर सॅलिन एरिया बनतं. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, समुद्राच्या जसं जसं आपण खाली जाणार तसं तसं सॅलिनिटी वाढणार का कमी होणार? सॅलिनिटी इन्क्रीज होणार. लक्षात ठेवा, मुद्दा महत्वाचा आहे, सॅलिनिटी इन्क्रीज होणार आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाइप ऑफ केमिकल वेदरिंग? केमिकल वेदरिंगचे प्रकार नाहीयेत असं विचारलंय, तर याचं उत्तर आहे कोरिजन हा केमिकल वेदरिंगचा प्रकार नाहीये. ओके. कोरिजन कशामुळे होतं, तर ड्यू टू मॉइश्चर. ओके. ओलाव्यामुळे कोरिजन होतं, आपल्याला माहित आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. हा आयर्न रॉड आहे, कोरिजन झाला, गंजायला लागला, तर याचं वजन कमी होईल का जास्त होईल? नाही मित्रांनो, याचं वजन जास्त होणार, कारण की इथं जे आयन्स आहेत ना, आयन्स आयन्स इथे फॉर्म होतात आणि त्या आयन्स ऑक्सिडाइज आयन्स मुळे याचं वजन वाढतं. मित्रांनो, हा प्रश्न ना विचारलाय. ओके. आता बघा, केमिकल वेदरिंगचे कोणकोणते फॅक्टर टाइप्स आहेत ते बघूयात. हे सोल्युशन, कार्बोनेशन, पुन्हा ऑक्सिडेशन, त्यानंतर आहे हायड्रेशन, पुन्हा अजून आहे बायोलॉजिकल फॅक्टर्स. आता हायड्रेशन हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. हायड्रेशन मध्ये काय होतं, आपल्याला माहिती आहे, डिहायड्रेशन मध्ये आपल्याला काय तहान लागते, पाणी नसते. ओके. सोप्या भाषेत हायड्रेशन मध्ये काय असणार? पाणी ऍड होणार. आता उदाहरण समजून घ्यायचं तर कोणतं घेणार आपण? पाण्यामध्ये मनुका टाकल्यावर मनुक्याचं काय होतं? पाणी ऍब्झॉर्ब करतं, त्याला हायड्रेशन हे फिनॉमिना म्हणतात. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अच्छा, हा बघा मित्रांनो, एक्झामिनरनं किती आपल्याला हिडन हिंट दिलेली आहे ह्या प्रश्नामध्ये बघा. विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेल्या बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय. हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. तर मित्रांनो, विशिष्ट तापमानावर ही विशिष्ट आर्द्रता, इथे विशिष्ट तापमानाच्या ठराविक आकारमानाच्या हवेत असलेल्या बाष्पाचे प्रमाण म्हणजे विशिष्ट आर्द्रता, आणि निरपेक्ष आर्द्रता आणि त्या तापमानावर हवेची कमाल बाष्प धारण शक्ती म्हणजे सापेक्ष आर्द्रता होते. मित्रांनो, इथं स्वॅप केले बघा एक्झामिनरनं. ओके. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न पाहूयात आता. सागर क्षेत्रात समताप रेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर असतात, म्हणजे आयसोथर्मल लाईन्स. आपण आताच बघितलं मित्रांनो, आयसोथर्म्स हा कन्सेप्ट कोणी दिलेला आहे? ओके. पहिल्या जुळवामध्ये आपण बघितलं होतं. रिमेन्स ऑलमोस्ट पॅरलल टू वन अनदर अँड पॅरलल टू लॅटिट्यूड ऑन ओशनिक सरफेस. तर मित्रांनो, हे अविधान हे बरोबर आहे. आणि सागरी स्थानाचे तापमान उंचीच्या परिणामापासून मुक्त असते. बरोबर आहे, हे उंचीच्या परिणामापासून मुक्त असतं. कारण काय आहे याचं? कारण की समुद्रातलं जे पाणी आहे ते फास्ट गरम होतं आणि फास्ट थंड होतं. हे आपण लहानपणापासून सायन्समध्ये म्हणजे विज्ञानात बघितलेलं खूप वेळेस. ओके. त्याच्यामुळे हे होतं. आता ना याच्याहून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक प्रश्न, एक पॉइंट महत्वाचा आहे, की हवेचे तापमान कशावरून इन्फ्लुअन्स होतं? हवेचे तापमान कशावरून इन्फ्लुअन्स होतं? तर ते इन्फ्लुअन्स होतं लॅटिट्यूड, म्हणजे काय? अक्षांश,
अल्टिट्यूड म्हणजे उंची, त्यानंतर जी जागा आहे त्या जागेचं डिस्टन्स किती आहे समुद्रापासनं, त्यानंतर एअर मास सर्क्युलेशन. ओके, एअर मास सर्क्युलेशनचा कन्सेप्ट माहीतच असणार आहे. पुन्हा पाचवा आणि महत्वाचा आहे लोकल अस्पेक्ट. ओके, आणि अजून एक लक्षात ठेवा, प्रेझेन्स ऑफ वार्म अँड कोल्ड ओशन करंट. ओके, प्रश्न आपल्याला कदाचित विचारला जाऊ शकतो. ओके, की हवेचे तापमान कोणत्या गोष्टीमुळे इन्फ्लुएन्स होते. ओके, नेक्स्ट प्रश्न आता, खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायाची निवड करा. ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्र तयार होतात. उबदार उष्णकटिबंधित सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे. उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहाच्या मिश्रणातून माशासाठी वनस्पती खाद्य आणले जाते. आणि भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारापेक्षा अधिक महत्वाची आहे. तर मित्रांनो, अ, ब आणि क हे बरोबर विधान आहे. ड मध्ये अंतर्गत मासेमारी नाहीये, तर हे मॅरीटाईम मासेमारी आहे. ओके, आता ना इथे लक्षात ठेवा, अ, चायना हा जगातला सर्वात जास्त काय करतो, फिश प्रोडक्शन करतो. इंडिया 2 नंबरला आहे. पुढचा प्रश्न, विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप रिकाम जागा असतो. विकसनशील देश म्हणजे कोणते देश येणार मित्रांनो? भारत, पुन्हा बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, ते वाले कंट्री. आता भारताचं उदाहरण बघितलं तर काय आहे? विकसनशील डेव्हलपिंग कंट्री आहेत आपण. आपल्याकडे काय आहे तर युथ पॉप्युलेशन सर्वात जास्त आहे. म्हणजे काय असणार? फर्टिलिटी रेट जास्त असणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय असणार, तर याचं उत्तर आहे आपला रुंद पाया आणि अरुंद अरुंद माथा, म्हणजे अशी डायग्राम आहे. ओके, अशी थोडी. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला राईट साईडला फिमेल दाखवतात आणि लेफ्ट साईडला मेलचं किती आहे ते दाखवतात. ओके, आता तो पॉप्युलेशन पॅरामिड आहे ना, तर त्यालाच म्हणतात एज जेंडर पॅरामिड, जो की जिओग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो व्हेरियस एज ग्रुपचं. ओके, आता अं, आता एक एक लक्षात ठेवा मित्रांनो, UPSC 2024 मध्ये ना एक प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या देशाची लोकसंख्या म्हणजे कमी आहे का ओल्ड पॉप्युलेशन सर्वात जास्त आहे, असा प्रश्न एक विचारला होता. ज्याचे ऑप्शन होते की त्याच्यात ऑप्शन होते की जापान, साऊथ कोरिया आणि इटली. ओके, हे त्याचं उत्तर होतं. मे बी आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवा की जपान, साऊथ कोरिया आणि इटलीमध्ये सर्वात जास्त ओल्ड पॉप्युलेशन आहे. ओके, किंवा सर्वात जास्त एजिंग पॉप्युलेशन कोणत्या कंट्रीमध्ये आहे, तर हे तीन मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही दक्षिण गोलार्धात आहे. भारताच्या दक्षिणेस विस्तार सुमारे 75 किमी पेक्षा जास्त आहे. मित्रांनो, अ आणि ब हे दोन्ही चुकीचे आहेत. भारत पूर्ण उत्तर गोलार्धात आहे आणि हे 75 किलोमीटर न भारताची कोस्ट लाईन आहे. आणि भारताची लँड फ्रंटियर किती आहे, तर 15,200 किलोमीटर आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. ओके, मित्रांनो, इथं ना एक गोष्ट लक्षात ठेवा. आता भारताबद्दल विचारतात ते खूप सारी माहिती, तर नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, भारताचे नॉर्थ ते साऊथचं डिस्टन्स किती आहे, तर भारताचं नॉर्थ ते साऊथचं डिस्टन्स आहे 3,214 किलोमीटर. कुठून कुठपर्यंत? नॉर्थला आहे सियाचेन ग्लेशियर आणि साऊथला आहे कन्याकुमारी. जसं वेस्ट टू ईस्ट किती आहे, तर 2,933 किलोमीटर. तर वेस्टला कोणता पॉइंट आहे, तर वेस्टला आहे चांगलांग. चांगलांग नावाचं खेडं आहे गुजरात मधलं, जे विजयनगरा डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. विजयनगरा एम्पायर तो वेगळा आहे, हे वेगळे. ओके, आणि ईस्टला कोणता आहे, तर अरुणाचल प्रदेश मधलं अजवान डिस्ट्रिक्ट. ओके, पुढचा प्रश्न,
हिमालय नद्या ह्या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. प्रायद्वीपीय नद्या प्रत्यर्भंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात. ओके. आता हे मित्रांनो, तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आता हिमालय नद्या मेन मेन कोणत्या आहेत त्या बघूयात. इंडस, ज्याचे ट्रिब्युटरी कोण आहेत? झेलम, चिनाब, रावी, ब्यास, सतलज. गंगा, गंगाच्या कोणकोणत्या ट्रिब्युटरीज? यमुना, रामगंगा, काली, कर्नाली, कोशी आणि भागमती आणि पुन्हा अजून एक गंडक. ओके. तिसरं कोणती महत्वाची आहे ती आहे ब्रह्मपुत्र, तिस्ता, पुन्हा रेडाक, सॉरी रेडाक आणि मनास. हे ओरिजिन कुठे आहेत, कुठून फ्लो होतं, आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. आता हिमालयाच्या जे अनेक रांगा आहेत, कोणत्या कोणत्या देशातून या रांगा जातात असा प्रश्न विचारला तर कोणकोणते देश आहेत? इंडिया, आपला नेबरिंग पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, पुन्हा नेपाळ, भूटान. ओके. असे प्रश्न फॉर्म होऊ शकतो. आता लक्षात ठेवा, हिमालयन रेंजेस. आता पहिले येतं ग्रेटर हिमालय, त्यालाच आपण काय म्हणतो? हिमाद्री. त्यानंतर येतं लेसर हिमालय. तिसऱ्या नंबरला आहे आपला शिवालिक रेंज, त्याला आपण काय म्हणतो? आउटर हिमालय. आणि एकदम लास्टच्या याच्यामध्ये काय येतात तर ट्रान्स हिमालय. ओके. आता इथं ना पेनन्सुलर रिव्हर पण विचारलेलं आहे. तर पेनन्सुलर रिव्हरचं जे ड्रेनेज सिस्टीम आहे ना, जे ड्रेनेज आहे ना, ते ओल्डर आहे हिमालयापेक्षा. आणि नर्मदा आणि तापी ह्या नद्या काय आहेत तर नर्मदा आणि तापी ह्या दोन नद्यानं फ्लो थ्रू रिफ्ट व्हॅली. याच्यावरती प्रश्न आहे बरं का मित्रांनो. नदी नर्मदा नदीवरतीच आहे, तर तिथे नर्मदा एक्झॅक्टली आठवत नाही मला, पण लक्षात ठेवा की नर्मदा आणि तापी ह्या ज्या पेनिन्सुलर रिव्हर्स आहेत तर दॅट फ्लो थ्रू रिफ्ट व्हॅली. नर्मदा, तापी ह्या पेनिन्सुलर रिव्हर फ्लो थ्रू रिफ्ट व्हॅली. ओके. आणि ह्या दोन अशा नद्या आहेत की ज्या ईस्ट कडनं वेस्ट कडे फ्लो होतात. ओके. मेन वाल्या म्हणतोय मी. आता जर बाकीच्या तुम्ही बघताल ना, महानदी, गोदावरी, तुंगभद्रा, कावेरी, ह्या नद्या बे ऑफ बेंगाल मध्ये ड्रेन होतात, म्हणजे ह्या वेस्ट टू ईस्ट फ्लो होतात. ओके. ही कन्सेप्ट पण लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट प्रश्न, पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत? तर ही वैशिष्ट्ये आहेत ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजे प्रतिरोध पर्जन्य याची आहेत. आता आवर्ती पर्जन्य म्हणजे काय असतं? सायक्लोनिक रेनफॉल कशामुळे बनतात? कोल्ड आणि वॉर्म एअर ज्यावेळेस एकूण एकाला मिळतात त्यावेळेस काय होतात? आवर्ती पर्जन्य फॉर्म होतं. अभिसरण पर्जन्य म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? ओरोग्राफी कन्व्हेन्शनल रेनफॉल. आपले कन्व्हेन्शनल रेनफॉल कसं होतं? हे पाणी आहे, पाण्याचं बाष्पीभवन होणार, बाष्पीभवन होऊन पुन्हा ते काय होणार? आकाशात जाणार, पाऊस पडणार. ओके. ती सायकल, त्याला अभिसरण पर्जन्य असं म्हणतात. ओके. आणि थर्मल पर्जन्य काय आहे तर ऑकर्स ड्यू टू टेम्परेचर प्रोफाईल. ओके. टेम्परेचर प्रोफाईल ऑफ ऍटमॉस्फिअर. ओके. टेम्परेचर प्रोफाईल ऍट ऍटमॉस्फिअर मुळे औष्णिक पर्जन्य म्हणजे काय म्हणतात त्याला? थर्मल रेनफॉल फॉर्म होतं. आता याच्या पर्जन्यावरून लक्षात ठेवा, नॉर्थ ईस्ट, वेस्ट घाट, म्हणजे पुन्हा नॉर्थ ईस्ट मधलं कोणतं? मौसिम राम, केरळ वेस्ट घाट, पुन्हा केरळचं कोस्टल लाईन. आठवतं का मित्रांनो? केरळ कोस्ट लाईन मध्ये कोणतं सर्वात जास्त? केरळच्या कोस्ट लाईन मध्ये केरळ कोस्ट लाईन मध्ये सॉरी केरळच्या कोस्ट लाईनच्या तिथल्या रेतीमध्ये कोणतं सर्वात जास्त आपल्याला आढळतं? कोणता घटक सर्वात जास्त आढळतो? आपल्याला असा प्रश्न विचारायला होता बघा. ओके. त्याच ओके. तर सॉरी, नॉर्थ ईस्ट, वेस्ट घाट, केरळ,
कोस्टलाईन ऑफ केरळ आणि मोसिमराम ह्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, हे लक्षात ठेवा. खालीलपैकी खालील वैशिष्ट्य कोणत्या प्रदेशाची आहेत? जलवाहतुकीसाठी उपयुक्त, नारळ, मासेमारी, पर्यटन. तर हे किनारवस्ती प्रदेश आहे. आता हा भारताचा कोस्ट लाईन आहे, आपण बघितलं साधारण ते 7500 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. तर आता ना आपल्याला मे बी विचारलं जाऊ शकतं की अशी डायग्राम देतात की कोणता भाग कुठे आहे. त्याच्यामुळे आपण डायग्रामॅटिकली बघू. इथं गुजरात, महाराष्ट्रामध्ये काय आहे तर हे कोकण किनारपट्टी, त्याच्यानंतर कन्नडा प्लेन, मालाबार कोस्ट, इकडल्या साईडना वेम्बनाड लेक आहे, त्यानंतर कोरमंडल कोस्ट आहे, त्यानंतर येतं पुलिकत लेक. ओके, पुलिकत लेक तामिळनाडू, पुलिकत लेकच्या तिथेच पुलिकत बर्ड सेंच्युरी पण आहे. त्यानंतर आहे आंध्र कोस्ट, इथे बे ऑफ बेंगॉल, इकडेच आहे आपलं ओडिसा कोस्ट, चिल्का लेक. ओडिसा कोस्टलाच काय म्हणतात आपण तर उत्कल उत्कल कोस्ट असं पण म्हणतात. ओके, आता नेक्स्ट बघूयात आता काय विचारले त्यांनी आपल्याला. बाकीचे ऑप्शन पण बघून घ्या. नॉर्थ इंडिया प्लेन रिजन. नॉर्थ इंडियामध्ये कोण कोण काय भाग येतात तर त्याला नॉर्थ इंडियन प्लेन रिजनलाच आपण म्हणतो इंडो गंगॅटिक प्लेन, जो की सर्वात सुपीक आहे. पेनिन्सुला प्लॅट्यू म्हणजे दख्खनचे पठार, जे कन्याकुमारी पर्यंत आहेत, जिथे पेनिन्सुला रिव्हर आहेत. आपण ऑलरेडी आताच बघितलं कोणत्या वेस्टर्न फ्लोईंग आहेत, कोणत्या ईस्टर्न फ्लोईंग आहेत, ते आता जस्ट डिस्कस केलंय. आणि हे ओल्डेस्ट लँडफॉर्म आहे ते पण आपण डिस्कस केलंय. ओके, आता ना हे डेक्कनच्या पठार याची ना थोडी इंटरेस्टिंग हिस्ट्री पण आपण पाहणार आहोत पुढे. पुढचा प्रश्न, UNEP च्या नियमानुसार खालील प्रदूषके आणि त्यांचे माध्यम कोणते? आता UNEP ची इस्टॅब्लिशमेंट झाली 1972 ला, हेडक्वार्टर आहे नायरोबी, केनिया. नायट्रोजन ऑक्साईड हे कोणतं माध्यम आहे? नायट्रोजन ऑक्साईड हे हवा. त्यानंतर पेट्रोलियम हायड्रोकार्बन कुठून तर समुद्र. फ्लोराईड काय आहे तर फ्लोराईड आपल्याला फ्रेश वॉटर म्हणतं. आणि मायक्रोटॉन्स हे अन्न. मायक्रोटॉन्स हे काय करतं तर फंगी प्रोड्यूस करतं. ओके, नायट्रोजन ऑक्साईड हे काय होतं तर बर्निंग ऑफ फ्यूल ॲट हाय टेम्परेचर. एक्झाम्पल काय आहेत तर व्हेकल आपले किंवा हीटर. पेट्रोलियम हायड्रोकार्बन कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे. पेट्रोलियम हायड्रोकार्बन काय आहे तर कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ हायड्रोजन कार्बन. आणि आता फ्लोराईड 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 याचा वापर ना डेंटल हेल्थसाठी होतो आणि इंडस्ट्रीमध्ये हायड्रोजन फ्लोराईड प्रोड्यूस करण्यासाठी पण याचा वापर होतो. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. काय म्हणतात युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने वर्ल्ड ओझोन डे केव्हा सेलिब्रेट केला आहे, म्हणजे वर्ल्ड डिझाईन केलेला आहे तर तो डिझाईन केला आहे 16 सप्टेंबर, आणि सुरुवात केव्हा झाली ती पहिला 1994 पासून. आता 5 जूनला काय आहे तर हा आहे जागतिक पर्यावरण दिवस, जो की UNEP ने चालू केलेला आहे. केव्हा चालू केला? 1972. ओझोन म्हणलं की काय लक्षात यायला पाहिजे? आपल्याला माहिती आहे मित्रांनो ओझोन काय आहे, आपण ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केलंय की 1947 ला काय मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये काय बॅन केलं तर CFC. पुढचा प्रश्न आपल्याला CFC वरतीच आहे, तिथे थोडं पाहूया त्याच्याबद्दल. आता याला मला सांगा की ओझोनचं युनिट काय आहे? ओझोनचं युनिट जर विचारलं तर काय करतात तर ओझोनचं युनिट आहे डॉप्सन. लक्षात ठेवा, मे बी विचारलं जाऊ शकेल की हे ओझोन वगैरे वगैरे देतात पुन्हा, आणि इकडे युनिट कोणते त्याचे जोड्या लावामध्ये येऊ शकतं. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्णतः मानवनिर्मित आहे? तर तो आहे CFC, कार्बन. त्याच्यामुळे काय ओझोन लेअर आताच आपण बघितलं ना ओझोनचं डिप्लेक्शन साठी कारणीभूत आहे. आता मिथेन CH4, ओके, नॅचरल गॅस, जो की कलरलेस ओडरलेस आहे, ज्याचा वापर मिथेनचा वापर कुठे होतो? हिटिंगसाठी, इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी, इंडस्ट्रीमध्ये प्रोसेसिंगसाठी होतं. कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साईड आपण आताच बघितलं. आता CFC ची ना ऍप्लिकेशन पाहूयात महत्वाची काय आहे तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड आपण बघितलं, कार्बन मोनॉक्साईड काय असते?
कार्बन मोनॉक्साईड म्हणजे काय आहे, तर जे एखादी गोष्ट आहे ना, तर ती पूर्ण बर्न नाही झालेली असते. ओके, एखादी वस्तू पूर्ण बर्न नाही झाल्यानंतर जो रिलीज होतो ना, त्याला म्हणतात कार्बन मोनॉक्साईड. हा सफोकेशन ऐकलं असेल ना तुम्ही, सफोकेशन याच्यामुळेच होतं. ओके, म्हणजे जर आता एखादं उदाहरण बघितलं ना, आता एका ओके, हा हे पुढे मी अजून एक्सप्लेन करतो याच्याबद्दल. आधी आपण ऍप्लिकेशन बघूयात सीएफसी चे. सीएफसी चे ऍप्लिकेशन बघा. एरोझोल स्प्रे मध्ये याचा वापर करतो. त्यानंतर ब्लोविंग एजंट ब्लोविंग एजंट फॉर कशासाठी? फोम साठी. त्याच्यानंतर आहे पॅकिंग मटेरियल्स, नंतर इन सॉल्व्हंट्स, आणि अजून रेफ्रिजरे रेफ्रिजरेटर्स मध्ये. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अ, दोन लगतच्या जीव समुदायातील संक्रमणात्मक प्रदेश रिकाम जागा म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, आपण ना ते कार्बन मोनॉक्साईड बद्दल ना पुढं प्रश्न आहे त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तिथं व्यवस्थित एक्सप्लेन करतो मी. ओके, आता बघा, द ट्रान्झिशन एरिया बिटवीन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज नोन ॲज, काय म्हणतात, तर इको टोन म्हणतात. इकोझोन कशाला म्हणतात, तर बायो जिओग्राफिकल डिव्हिजन ऑफ अर्थ लँड. इकोझोन मित्रांनो डायरेक्ट पाठ करून टाका ही डेफिनेशन. ओके, बायोजिओग्राफिकल डिव्हिजन ऑफ अर्थ लँड. बायोजिओग्राफिकल डिव्हिजन ऑफ अर्थ लँड. ओके, कीवर्ड्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की बायोजिओग्राफिकल डिव्हिजन ऑफ अर्थ लँड, कारण की अशीच डेफिनेशन एक्झामिनर विचारण असं पण नाही ना, तो खूप सारा म्हणजे म्हणजे मसाला वगैरे टाकून तो विचारू शकतो, मोठे स्टेटमेंट फॉर्म करून. पण कीवर्ड काय येतं? बायोजिओग्राफिकल डिव्हिजन ऑफ अर्थ लँड. इथं आता हे इकोपोज ना, हे कंपनीचं नाव आहे, काय महत्वाचं नाहीये. इको टाईप काय येतं, यालाच काय म्हणतात, इको स्पीसीज असं पण म्हणतात. काय म्हणतात? इको स्पीसीज असं पण म्हणतात. आणि याच्यामध्ये काय असतं, तर एका पर्टिक्युलर हॅबिटेट मध्ये असणारी जी प्लांट आहेत, फ्लोरा आणि फोना, त्याला म्हणतात इको टाईप. पुढचा प्रश्न कॉमन सेन्सवर आधारित आहे. खालीलपैकी कोणता मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतात? आता आपल्याला यांनी चांगले का वाईट परिणाम हे नाही दिलेलं. ओके, तर याचं काय आहे तर बघूयात. आता 8,000 वर्षापुढे होणारी जंगलतोड कोण करते? माणूसच करतो ना. आग आणि अतिचरण, आग कोण लावतंय? माणूस लावतो. ओके, ते वनवा पेटला ते पण तुम्ही म्हणता ना, तर ते नॅचरली होतं, पण माणूस पण तर आग लावतो. आणि माणसाच्याच इन्सिडेंट्समुळे खूप सारा हवामानावर परिणाम होतात. 5,000 वर्षापूर्वी होणारी खाचदरीची भात शेती काय रिलीज करतं? भात शेती पॅडी कल्टिवेशन काय होतं? CH4 काय आताच बघितलं, मिथेन गॅस काय होतो? रिलीज होतो. औद्योगिक क्रांती तर सांगायचं काही काम नाहीये. ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व कारणीभूत आहेत. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही? कुठे लोह पोलाद कारखाना सुरू केला नव्हता, तर त्यांनी बोकारो झारखंड इथे लोह पोलाद कारखाना सुरू केलेला नाहीये. ओके, राऊरकेला मध्ये ओडिसा. ओके, राऊरकेला ओडिसा, भिलाई छत्तीसगड, दुर्गापूर पश्चिम बंगाल. आता ना मित्रांनो, हा प्रश्न आता ओके, आधी डिटेल बघूया. दुसरा पंचवार्षिक केव्हा झाली ती? दुसरा पंचवार्षिक ही झाली होती 1956 ते 1961 मध्ये. ओके, थीम आपण ऑलरेडी, आता बघा थीम काय होती, तर रॅपिड, लक्षात ठेवा, मी विचारला जाऊ शकत, कारण की 11वी 12वी पंचवार्षिक योजनेची थीम खूप वेळेस विचारलेली आहे. ओके, किंवा थीम म्हणण्यापेक्षा उद्दिष्ट काय आहे ते विचारलेलं होतं. तर याचं उद्दिष्ट काय होतं? रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन विथ फोकस ऑन हेवी इंडस्ट्री अँड कॅपिटल गुड्स. लक्षात ठेवा, रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन विथ फोकस ऑन हेवी इंडस्ट्रीज अँड कॅपिटल गुड्स. हा प्लॅन कोणी डेव्हलप केला होता? तर PC महालनोबस यांनी हा प्लॅन डेव्हलप केलेला होता. ओके, आता लक्षात ठेवा, हा जो राऊरकेला आहे ना, हा 1959 मध्ये, सॉरी, जर्मनीच्या मदतीने आपण ओरिसामध्ये बनवलेला आहे. ओके, त्यानंतर दुर्गापूर
दुर्गापूर हा ब्रिटनच्या मदतीने बनवलेला आहे. ओके. 1900 ऍक्च्युली याचं काम 1961 ला चालू झालेलं, पण प्रोजेक्ट फिनिश 1962 मध्ये. ओके. त्यानंतर भिलाई 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 छत्तीसगड 1959 मध्ये रशियाच्या मदतीने बनवलेला आहे. ओके. आता ना एक लक्षात ठेवा, जर्मनीच्या मदतीनं ना आपण ओके, हे भिलाई रशियाच्या मदतीने बनवलंय. एक मिनिट. ओके, हा. आणि ह्याच पंचवार्षिक योजनेमध्ये ना आपलं भेल नावाचा प्रोजेक्ट भोपाळमध्ये बनवलेला होता. ओके. आता ना मित्रांनो, आपल्याला याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, की इथे नावं देतात, ओके, जोड्या जुळवामध्ये, की हा लोह पोलाद कारखाना कोणत्या वर्षी स्थापन झाला, किंवा हा याचे ठिकाण कुठे आहे, किंवा हा लोह पोलाद कारखाना कोणत्या देशाच्या मदतीने बनवलेला आहे. ओके. आता आपण ना अजून काय आहे तर ह्याच्यात, आता पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूयात. मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की बोकारो झारखंड हा पोलाद कारखाना केव्हा सुरू केला होता आणि कोणाच्या मदतीने सुरू केलेला होता. ओके, म्हणजे आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन होईल. किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक, म्हणजे हे किंमत वाढीला कारणीभूत असलेले घटक आहेत, पण कोणता घटक पुरवठाजन्य नाहीये. ओके, पुरवठाजन्य घटक नाही असं विचारलंय. आता लक्षात ठेवा, की आता जर आपल्याला विचारलं तर हा घटक नसता दिला, की किंमत वाढीस कारणीभूत ठरणारे कोणकोणते घटक आहेत. ओके, तर कोणते येणार? निर्यात वाढ, पतन निर्मितीस वाढ, साठा आणि दुष्काळ. याचं ते उत्तर असलं असतं, पण यांनी पुढे काय कंडिशन दिले? कोणता घटक पुरवठाजन्य नाहीये. ओके, तर तो आहे पतन निर्मितीत वाढ, हा पुरवठाजन्य नाहीये. ओके, कारण की इन्क्रीज इन क्रेडिट क्रिएशन म्हणजे पतनिर्मितीत वाढ, याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे प्रोड्युसर टू इन्क्रीज दिअर प्रोडक्शन ॲज दे गेट मोर कॅपिटल. आणि याच्यामुळे काय काय होणार? जर प्रोड्युसरला जास्त पैसा मिळाला तर तो प्रोडक्शन जास्त करतो. प्रोडक्शन जास्त झालं तर काय होणार मित्रांनो? तर डिफ्लेशन होणार. ओके, तर त्याच्यामुळे हा घटक पुरवठाजन्य नाहीये. आता पुढचा प्रश्न आपल्याला ह्याच प्रश्नावरतीच आधारित आहे बघा. खालीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाहीये? कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाहीये? म्हणजे याच्या कोणत्या घटकामुळे दारिद्र्यता निर्माण होत नाही? आता पहिला बघूयात भाव वाढ, इन्फ्लेशन. आता मला सांगा, आपण जवळपास सर्व विद्यार्थी बाहेरच राहतो. ओके, तर आपण सपोज महिन्याला 6,000 आपला खर्च आहे. इन्फ्लेशन आलं, भाववाढ झाली, प्रत्येक वस्तूची किंमत वाढली, तर आपला हाच खर्च 7,000वर गेला. तर काय होणार? म्हणजे 6,000मध्ये आपण जे गोष्टी आटपत होतो त्याला आपल्याला 7,000 लागायला. म्हणजे याने काय होणार? आपली परिस्थिती, आपलं म्हणजे आपले पैसे जास्त पैसे लागायलात, याने काय होणार? दारिद्र्यता निर्माण होणारच ना. ओके, लेमन लँग्वेज मध्ये समजावं म्हणून उदाहरण देतोय, कोणी पर्सनली घेऊ नका. आता म्हणजे हे आपल्याला काय सांगितलंय? दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही. हे तर दारिद्र्य निर्मितीत कारणीभूत आहे. मग आणि कुठं कुठे? इथे इथे, म्हणजे 1 आणि 3 कटलं. आता बड म्हणजे ब तर बरोबर आहे. शासकीय खर्चात वाढ. आता शासकीय खर्चात वाढ झाल्यावर शासन काय करणार आहे? शासन खर्च कोणासाठी करते? लोकांसाठी करते. ओके, तर लोकांसाठी खर्च केल्यावर लोक काय करणार? लोकांकडे पैसे येणार. लोकांकडे पैसे आल्यानं लोक काय करणार? मार्केटमध्ये जाणार, आवश्यक त्या वस्तू विकत घेणार. डिमांड अँड सप्लायची चेन फॉर्म होणार. म्हणजे याने काय होणार? गरिबी कमी होणार का गरिबी वाढणार? याने गरिबी कमी होणार. म्हणजे दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत आहे का? नाहीये. मग ब जिथं नॉट रिस्पॉन्सिबल पॉवर्टी, मग ब हे आपलं काय येतं? बरोबर विधान. ओके, आता तुटीचा अर्थ भरणार म्हणजे डिफिसिट फायनान्सिंग. ओके, डिफिसिट फायनान्सिंग म्हणजे काय असतं मित्रांनो? याच्यामध्ये काय होतं?
याच्यामध्ये मनी सप्लाय ना वाढतो. काय होतो? मनी सप्लाय इन्क्रीज होतो. मनी सप्लाय इन्क्रीज झाल्यावर आपण आताच बघितलं, मनी सप्लायचे इन्क्रीज झाल्यावर काय होतं? मनी सप्लाय वाढला, डिमांड अँड सप्लायची सायकल फॉर्म होणार. पॉवर्टी काय होणार याने? पॉवर्टी याने कमी होणार. ओके, म्हणजे पॉवर्टी कमी होणार म्हणजे हे दारिद्र्य निर्मूलनास मदत होते. म्हणजे म्हणजे आपलं सी पण उत्तर, म्हणजे सी पण स्टेटमेंट बरोबर आहे. आता अल्प बचती आणि भांडवल निर्मिती. अल्प बचती आणि भांडवल निर्मिती, आता याच्यात काय होतं? आता अल्प बचतीमध्ये काय करणार आपण? सेविंग वाढवणार. ओके, सेविंग वाढवली तर काय करतो? सेविंग वाढवणार. कॅपिटल सेविंग वाढवली, काय होणार? कॅपिटल फॉर्म होणार ना. पैसे जमा केले, पैसे बनले. मग तो पैसे बनल्यानंतर का माणूस गरीब थोडी ना होते? गरीब होत नाही ना. मग त्याच्यामुळे मित्रांनो ड पण विधान बरोबर आहे. ओके, तर मित्रांनो ऍक्च्युली आयोगाने याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 दिले. ब आणि सॉरी, कोणतं दिलं? हा, ब आणि क हे ऑप्शन दिलेलं आहे. पण याचं उत्तर ड मध्ये पण हे बरोबर आहे. कारण ओके, तुम्हाला वाटलं तर तुम्ही नेटवरती कुठे पण सर्च करू शकता. याचं उत्तर आपल्याला ना ब सॉरी, ब, क आणि ड हे विधान बरोबर आहे. ओके, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही सर्च करा. जर ते नसेल सॅटिस्फाय झालं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला अजून विचारू शकता. ओके, कारण की आयोगाने याचं 4 दिलं, त्याच्यामुळे खूप जणांना असं वाटेल की हे चुकीचं सांगतोय काय की, पण तुम्ही व्हेरीफाय करू शकता. अब्सेन्स ऑफ ओके, किमान जीवन आवश्यक गरजांची पूर्तता आव करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव यांचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो? किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक, तर याला काय म्हणतात? याला म्हणतात की निरपेक्ष दारिद्र्यता. आपण याच्या आधी पण डिस्कस केलेले निरपेक्ष ऍब्सोल्यूट पॉवर्टी काय असते आणि सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी काय. रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय की माझ्यापेक्षा जो जास्त श्रीमंत, आता सपोज एक्झाम्पल मध्ये घेऊयात आपण. ओके, हा ए आहे आणि हा बी आहे. हा वर्षाला काय करतो? 10 लाख, सॉरी 10 लाख कमवतो आणि बी वर्षाला 1 करोड कमवतो. तर हा 10 लाख वाला काय म्हणेल? तर मी बी पेक्षा कमी, म्हणजे कमी श्रीमंत आहे, म्हणजे मी गरीब आहे याच्यापेक्षा. त्यालाच म्हणतात सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी. सोपं आणि लेमन लँग्वेज मध्ये म्हणतात. ओके, आता महत्वाचं काय याच्यामध्ये? सापेक्ष दारिद्र्यता ही काय करते? तर म्हणजे सोसायटल इनइक्वेलिटी दर्शवते. आणि ह्याच्या सापेक्ष दारिद्र्य कशामध्ये बघा, रिलेटिव्ह पॉवर्टी आलं तर तिथं लक्षात ठेवायचं जिनी कोइफिशियंट आणि लोरेन्झ कर्व. ओके, काय? गिनी कोइफिशियंट आणि लोरेन्झ कर्व याचा वापर होतो रिलेटिव्ह पॉवर्टी मोजण्यासाठी. किंवा काही पण जर प्रश्न आला की रिलेटिव्ह पॉवर्टी संबंधी, आणि तिथं जर आपल्याला स्टेटमेंट मध्ये ऑब्विसली प्रश्न काय त्याच्यावर डिपेंड आहे, तर जिनी कोइफिशियंट आणि लोरेन्झ कर्व हे पॉवर्टी रिलेटिव्ह पॉवर्टीच्या संदर्भात आहेत. आता निरपेक्ष दारिद्र्य कशात मोजल्या जाते? तर ती मोजल्या जाते पॉवर्टी लाईन वरती. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या संदर्भातील विधाने निवडा. हा कायदा 75% ग्रामीण आणि 50% शहरी लोकसंख्येच्या अन्न सुरक्षेत लाभ उपलब्ध करून देतो, तर बरोबर आहे. आणि दुसरं जे स्टेटमेंट आपल्याला विचारलं आहे तर हे चुकीचं विधान आहे. या कायद्यामध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी ऍड आहेत? तर जे मिड डे मील आहे ना, मिड डे मील स्कीम ती, त्यानंतर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम, पुन्हा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, पीडीएस, रुरल आणि अर्बन मधली, ते सर्व याच्यामध्ये ऍड होतात. ओके, आता नेक्स्ट प्रश्न. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला मित्रांनो. ओके, पुढील कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषाचे विवाहाचे किमान वय 21 वर्ष व स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष निश्चित करण्यात आले आहेत? निश्चित करण्यात आले आहे. तर हे निश्चित केलं तर 1976 ला आणि 77 मध्ये अप्लाय केलेलं आहे. ओके, अप्लाय केलेलं आहे. जर त्यांनी विचारलं असतं ना लागू केव्हापासून झालंय, तर हे 77 ला आपण
हे करू शकलो असतो. ओके. आता राष्ट्रीय धोरण 2000 ऑलरेडी डिस्कस केलं होतं आपण, तरी पण एकदा रिव्हिजन मध्ये लक्षात ठेवा. 2045 पर्यंत काय करायचे आपल्याला? पॉप्युलेशन स्टेबलाइज करायची आहे. पुन्हा टोटल फर्टिलिटी रेट 2.1 ठेवायचा आहे. आपण ऑलरेडी त्या लोकसंख्या डेव्हलपिंग नेशनवाले ते त्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं फर्टिलिटी रेटचं. ओके. पुन्हा आता अजून कोणता मुद्दा आहे याच्यामध्ये? आता ना, हे जे लोकसंख्या धोरणाचं जे धोरण, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, हे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग याच्या मिनिस्ट्री, म्हणजे ही मिनिस्ट्री बघते, हेल्थ अँड प्लॅनिंग मिनिस्ट्री. ओके. नेक्स्ट, भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केले आहे? सामाजिक सुरक्षा, आम आदमी विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य आणि सामाजिक सहाय्य. आता मित्रांनो बघा, गव्हर्नमेंट स्कीम कशासाठी लॉन्च करतो? तर आपलं लोकांच्या वेलफेअर साठी तो स्कीम लॉन्च करतो. ओके. तर हे तिन्ही पण स्टेटमेंट हे हे तिन्ही पण योजना लोकांच्या वेलफेअर साठीच आहेत ना, त्याच्यामुळे याचं उत्तर आला ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. आता ना, आम आदमी पार्टी ही सॉरी आम आदमी विमा 18 ते 59 वर्ष या वयोगटातल्यांसाठी आहे, जी सेंटर आणि स्टेट स्पॉन्सर करते. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ही दारिद्र्य रेषेखालील पॉप्युलेशन साठी आहे, जी लेबर ऑफ एम्प्लॉयमेंट मिनिस्ट्री आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर म्हणजे याच्याकडे योजना यांच्या अंतर्गत असते. कोणा अंतर्गत? लेबर अँड एम्प्लॉयमेंट आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. आता नॅशनल सहाय्य कार्यक्रम म्हणजे असिस्टंट कार्यक्रम, तर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम हे काय करतं? तर हा सपोर्ट करतो एज्ड पर्सन, त्यानंतर विडोज आणि डिसेबल्ड पर्सन यांना. ओके, यांना सहाय्य प्रोव्हाइड करण्याचं काम राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम करतो. हरित राष्ट्रीय उत्पादनाचे म्हणजे जीएनआय मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? आता ना, कॉमन सेन्सनं प्रश्न काढूयात मित्रांनो. तर बघा काय म्हणतात ते राष्ट्रीय उत्पादनाचे मापनाशी. ओके. आता देशाचं उत्पन्न आहे. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे, राष्ट्रीय संसाधनामध्ये घट, पर्यावरणाचा ऱ्हास. हो ना. नैसर्गिक संसाधनाचा घट झाला तर काय होणार? पर्यावरणाचा ऱ्हास होणार. हे झालं तर काय होणार? याच्यावर तर राष्ट्रीय उत्पन्न डिपेंड आहे ना. कळालं का? लिंक बघा, म्हणजे एक्झामिनरनं कशी हिंट दिलेली आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. ओके. सहस्त्रक विकास लक्ष्य, 8 सहस्त्रक विकास लक्ष्य असतात. 2016 पर्यंत 2015 पर्यंत ही होती, आणि 2000 ही 8 गोल 2015च्या नंतर एसडीजी ने रिप्लेस केली. एसडीजी मध्ये 17 गोल आहेत, हे ऑलरेडी बघितलंय. तर याचं उत्तर अ ब क ड ऑल ऑफ द अबो आहेत. जी का 8 कोणती गोल आहेत आपण ते ऑलरेडी डिस्कस केलेली आहेत मित्रांनो. ओके. पुढचा, महिला व बाल कल्याण योजनामध्ये पुढीलपैकी कोणत्या योजना आहेत? महिला आणि बाल कल्याण. तर आता बघा, महिला आणि बाल कल्याण, अंगणवाडी मधले कोण येतं? बालक येतात. मातृवंदनामध्ये महिला. पोषण, महिला आणि बालक दोघांचं. बाल सुरक्षा, महिला. एक्झामिनर किती हिंट दिलेले मित्रांनो? तर वर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ओके. आता ओके, आता एक लक्षात ठेवा, अंगणवाडी सेवा योजना ही सेंट्रल स्पॉन्सर आहे, आणि स्टेट आणि युनियन टेरिटरी काय करतं? तर ही इम्प्लिमेंट करतं, याचं काम करतं. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. दारिद्र्य घटविण्याच्या कुठलाही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार ह्या दोन्ही गोष्टीचा समावेश होणे गरजेचं आहे. ओके. काय म्हणतात? दारिद्र्य घटविण्याच्या कुठल्याही धोरणात, आपण आताच बघितलं दारिद्र्य कशा कमी करायचं, ते ऑलरेडी आपण आताच बघितला होता ना एक प्रश्न दारिद्र्यावरचा. पॉवर्टी कशी रिड्यूस करतो, तर ते काय म्हणतात? आता त्याच्यात पुढची कंडिशन काय दिली? कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार. ओके. स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि वेतनाधी वेतनाधिष्ठित रोजगार
या दोन्ही गोष्टीचा समावेश होणे गरजेचे आहे. कारण ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. ओके. वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकावरील म्हणजे अवलंबित्व वाढते. मालकावर वेतन बरोबर आहे ना. असे केले नाही तर श्रीमंत व गरीब मध्ये दरी वाढेल. श्रीमंताची मालमत्ता संसाधने वाढतील. ओके, तर आता बघा मित्रांनो, ग्रामीण भागात सगळ्यात जास्त काय करतात? शेती करतात. शेती कोणाची असते? ते कोणाची शेती करतात? स्वतःचीच शेती करतात. ओके. ओके, ते बटाईश शेती ते वाला थोडं म्हणजे ऑब्विसली ते बरोबर आहे, पण मोठ्या प्रमाणात शेती कोण करतं? शेती स्वतःची शेती करतं. म्हणजे काय येतं? जास्त प्रचलित आहे. कोणती शेती? म्हणजे कोणती? स्वयंरोजगार. ओके. पुन्हा वेतन रोजगाराची उपलब्धते. आता बघा मला एक सांगा, एक प्रायव्हेट जॉब मध्ये तुम्ही गेलात तर तुमचं पेमेंट वाढ हे कोणाच्या हातात आहे? तुमच्या कंपनीच्या सीईओच्या म्हणजे मालकाच्याच हातात आहे ना. सो डीएम डीएम आहे कोण आहे ते त्याच्या हातातच असणार ना. म्हणजे हे पण बरोबर आहे. आता असे केले नाही तर काय होणार? श्रीमंत आणि गरिबीमधील दरी वाढणार आणि श्रीमंताची मालमत्ता संसाधने वाढतील. आता बघा हे दोन्ही पण एकूण एकाल कसे? श्रीमंताची मालमत्ता वाढल्या काय होणार? श्रीमंत श्रीमंत होणार आणि श्रीमंत झाल्यावर काय होणार? गरिबी वाढणार काही म्हणजे. तर याच्यामध्ये काय होणार? गॅप बनणार. म्हणजे क आणि ड हे दोन्ही बरोबर आहेत. ओके. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम रिकाम जागा या अहवालात मांडली गेली. तर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स ही कन्सेप्ट पहिल्यांदा मानव विकास अहवाल 1997 मध्ये मांडली होती. ओके. आता ना लक्षात ठेवा मित्रांनो, 2010 मध्ये याची जागा कोणी घेतली? युनायटेड नेशनच्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. याच्यावरती आपण खूप वेळेस प्रश्न पाहिलेला आहे. ओके. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये काय येतं? एज्युकेशन, हेल्थ, लिव्हिंग स्टँडर्ड. ओके. 1/3 1/3 याच्यातले ते पॅरामीटर्स आहेत. ऑलरेडी आपण डिस्कस केलेत. ओके. आता अजून ओके हा, याच्यात ऑलरेडी खूप सारं आपण पाहिलेलं आहे बघाय, कोणते घटक येतात, कशावर काय फोकस करायचं ते. त्याच्यामुळे आता पुढचा प्रश्न पाहूयात. शिरगणनात्मक शहरे यांची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे. कारण शहरामध्ये मित्रांनो शहरीकरणावर आपल्याला ऑलरेडी आपण एक प्रश्न डिस्कस केला याच्या आधी. ओके. याच्या आधीच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. ओके. तर शहर अनुशासन संरचना नसतात. आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात. शहराची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळेच झालेली असते. तर याचं उत्तर आहे अ, ब, क. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. ओके. 12व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर जलद, शाश्वत आणि सर्वसमावेशक. आणि हे आता ऑप्शन 3 जे दिले ना, अधिक व सर्वसमावेशक, हे 11व्या पंचवार्षिक योजनेचं आहे. ओके. पुढचं बघा. खालीलपैकी काय जीईओ चे अचूकपणे वर्णन करते? आता मित्रांनो जस्ट इथं आता जर तुम्हाला याचं उत्तर असं माहित असेल तर वेल अँड गुड आहे. जर तुम्हाला माहित नसेल ना तर याचा आन्सर पर्यंत आपण कसं पोहोचू ना. एक ट्रिक आहे. ओके. आवडली तर तुम्ही यू कॅन यूज इट. आता बघा मला सांगा, आपण कोणत्या पण गोष्टीचं कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार आहे? म्हणजे असे युनिट वापरणार की जिथं कॅल्क्युलेशन सोपं होते. ओके. आता मला सांगा, हे तर 90 मिनिट म्हणते 400 किलोमीटर याचं. आणि हे काय जिओ स्टेशनरी ऑर्बिट म्हणजे काय म्हणते? हे पृथ्वी भोवतीच्या ऑर्बिट करते. मग पृथ्वी भोवती ऑर्बिट करते तर मग काय करणार तो? एक दिवस आपण अशा अंदाजामध्ये उरणार ना. ओके. किंवा तर मग 90 मिनिट कसं घेणार किंवा 12 तास कसे घेणार? एक दिवसाच्या यामध्ये 24 तासाने घेणार. आणि कॅल्क्युलेशन पण कसं करणार? तर 3600 ऍक्च्युअली. ओके. तर असं जर काढलं तर तुम्हाला म्हणजे ऑप्शन पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आता हे समुद्र सपाटीपासून यांची उंची ही 35,790 किलोमीटर आहे. ओके. त्याला अप्रॉक्सिमेटली यांनी 36,000 असं लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न. फ्रेझल्स बायोप्रिझम मध्ये वेवलेंथची कशावर वेवलेंथ कशावर डिपेंड आहे असं विचारलंय आपल्याला. तर वेवलेंथ ही दोन संलग्न
उगमस्थानातील अंतर, फ्रीझरची रुंदी, पुन्हा डिस्टन्स बिटवीन सिल्ट आणि आय पीस ऑफ टेलिस्कोप किंवा वरीलपैकी सर्व. तर हे हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. आता ना बाय प्रिझम इथं दिलेलंच आहे, म्हणजे काय असणार इथं डबल प्रिझम आहे. ओके, हे प्लेस्ड बेस टू बेस आणि इट हॅज व्हेरी स्मॉल रिफ्रॅक्टिंग अँगल. ओके, नेक्स्ट प्रश्न. ओके, what focal length should be spectacles have for a person from whom the least distance of distinct vision of 50 सेंटीमीटर. ओके, आता हे ना आपल्याला याच्यासाठी ना एक फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे. तो फॉर्म्युला आहे 1/f इक्वल्स टू 1/v मायनस 1/u. आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी, फोकल लेंथ म्हणजे एफ, काय काय दिलंय व्ही आणि यू. आता इथे आपल्याला त्यांनी काय सांगितलंय 1/v. आता दिलेलं काय काय आहे त्याच्यामध्ये बघा. इथं दिलेलं एक एक हिंट कशी दिले, लीस्ट डिस्टन्स ऑफ विजन किती 50 सेंटीमीटर लीस्ट डिस्टन्स दिले त्यांनी. तर लीस्ट डिस्टन्स किती आहे मायनस, म्हणजे लिस्ट म्हणून इथे काय करणार मायनस घेणार आपण, किती -50. ओके, आता ही कशाची व्हॅल्यू आहे, तर ही व्ही ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -50 विजन. ओके, आणि यू काय असतो तर लिस्ट डिस्टन्स, टोटल नॉर्मल पर्सनचं लिस्ट डिस्टन्स. आता एक नॉर्मल पर्सनचं लिस्ट डिस्टन्स किती आहे तर ते आपल्याला माहिती आहे, आपण खूप वेळेस पुस्तक मध्ये वाचलेलं आहे, ते आहे 25 सेंटीमीटर. हा जर तुम्हाला पॉईंट इथं आठवला नसेल ना तर तुम्हाला खरंच म्हणजे आन्सर काढायला थोडा प्रॉब्लेम येतो. आता सगळ्या व्हॅल्यू भेटल्यात आपल्याला. 1/, काय व्ही ची किंमत काहून -50 आहे तर लिस्ट डिस्टन्स आहे. ओके, लिस्ट डिस्टन्स आहे म्हणून किती आहे त्याची किंमत -50 घेतोय आपण. ओके, -1/u. यू का आपण 25 घेतलाय तर नॉर्मल पर्सनची व्यक्तीचे विचारलंय ना, तर नॉर्मल पर्सनचं लिस्ट डिस्टन्स किती असतं तर 25 सेंटीमीटर असते. ओके, तर त्यामुळे इथं किती घेणार आपण इथं काय घेणार -25. आता याचं जर कॅल्क्युलेट केलं तर काय येणार 1/25. 1/2 आता ओके चला ठीक आहे, कॅल्क्युलेट करूयात आपण. हे मायनस मायनस प्लस झालं, 1/50 प्लस हे घेतलं. ओके, तर काय येतं याच्यामध्ये 1/20 ओके, हे प्लस केलं इकडे जर घातलं तर याचं उत्तर काय येणार +50 आणि हे प्लस, आता प्लस इथं कॉनकेव्ह आणि इथं कॉन्व्हेक्स आहे. ओके, तर कॉन्व्हेक्स म्हणजे प्लस, कॉनकेव्ह म्हणलं तर मायनस. एकच मिनिट मित्रांनो. सॉरी. ओके, आता जर ओके, जर कोणाला कॅल्क्युलेशन मध्ये डाऊट वाटत असेल ना तर मित्रांनो हे बघा इथं -1, सॉरी. ओके, इथं आपलं काय डिस्टन्स आहे -25, मायनस येऊन प्लस झाला 50 + 125. हे जर कॅल्क्युलेट केलं इथं -50 * 20. ओके, हे कॅन्सल होतं तर याच्या तर ते येतं +50. ओके, हा, त्याच्यामुळे याचं आन्सर आलं. आता इथे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, हे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स वरचा. कॉन्केव्ह म्हटलं तर पॉझिटिव्ह आणि कॉन्व्हेक्स म्हटलं तर इथे येतं, कॉन्व्हेक्स म्हटलं काय तर निगेटिव्ह होतं. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. रेजिस्टन्स ऑफ 10 ohm connected across a cell of EMF 12V. Drawn the current of 1.1 ampere. Find the internal resistance of the cell. V equals to IR माहिती आहे आपल्याला. तर E equals to काय आहे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, I इंटू R इंटू स्मॉल r, स्मॉल r इंटू प्लस स्मॉल r. E ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, EM 12 व्होल्ट, करंट किती आहे 1.1 एम्पियर, इंटू रेजिस्टन्स किती आहे 10 दिलेला आहे. काढायचं आहे काय R, सॉरी 12 इक्वल्स टू, कॅल्क्युलेट करा, हे 0 कटला 1 कटला प्लस इथं किती R
किती येतं 1.1 आर. आता हे इकडे गेलं मायनस किती आलं 1 इक्वल्स टू 1/1 आर. आर इक्वल्स टू 1/1.1. आता याला जर हे केलं कॉइन घेतला वर घेतला ओके म्हणजे इथं आलं 0. अजून एक घ्यावं लागेल ओके 0 घेतलं तर 11/99 किती 99 एक राहिला ओके किती येणार ऑप्शन नंबर 4 0.1 अँपिअर. ओके मित्रांनो कधी कधी कॅल्क्युलेट मध्ये कसं ते डोक्यात स्टेप असतात ना तर डायरेक्टली पुट होतं त्याच्यामुळे कधी कधी एखादी स्टेप मागं पुढं होते. ओके तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं तर तुम्ही व्हेरीफाय करू शकतात. हा नेक्स्ट एकमेकापासून 1 मिलीमीटर अंतरावर असलेल्या दोन समांतर रेषाछिद पडद्यापासून 1 मिनिट अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यावर 500 नॅनोमीटर तरंग लांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यक्तीकरण परिणामामुळे तयार झालेले काय पंक्ती मधील अंतर किती. ओके तर मित्रांनो इंग्लिश मध्ये पाहूयात एकदा. टू पॅरलल स्लाइड 1 मिलीमीटर अपार्ट आर प्लेस्ड 1 मीटर अवे फ्रॉम स्क्रीन. ओके 1 मीटर अवे फ्रॉम स्क्रीन म्हणजे डिस्टन्स काय दिलंय तर त्यांनी 1 मीटर दिले. Phase separation due to interference effect. When a beam of wavelength 500 किती 500 नॅनोमीटर is indicated on them. ओके आता फ्रेजेड वेव्हलेंथ किती 500 दिलेले आहे आपल्याला त्यांनी. तर इथं ना वेव्हलेंथ इक्वल्स टू एक फॉर्म्युला आहे फ्रिंज विड्थ इंटू डिस्टन्स डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन टू कोहेजिव्ह सोर्सेस. आता व्हॅल्यू काय 500 काय आहेत फ्रिंज विड्थ ओके 500 नॅनोमीटर त्यानंतर मीटर 1 मीटर डिस्टन्स ओके इंटू डिस्टन्स आणि याच्या डिस्टन्स बिटवीन टू कोहेजिव्ह मध्ये काय आपल्याला कोहेजिव्ह येतं तर ती दिलेली किती आहे एकमेकापासून 1 मिलीमीटर 1 मिलीमीटर. मित्रांनो लास्टच्या व्हिडिओत आपण डिस्कस केलं होतं बघा ओके डेका काय नॅनो नॅनो काय ते युनिट. आता त्याच युनिटवर बेस्ड हा प्रश्न आहे मोस्टली तर युनिटचाच खेळ आहे इथं बघा इथं मीटर आहे इथं नॅनोमीटर इथं मीटर मीटर मिलीमीटर आहे ओके 500 म्हणजे 500 इंटू 10⁻⁻1 वन हे मीटर मध्ये कन्वर्ट केलं आता सगळ्याला 1 इंटू 10⁻⁻1 कॅल्क्युलेटर काय येणार येतं 0.5 हे मिलीमीटर मध्ये येतं ओके 5 इंटू 10⁻⁻4 मध्ये ओके मीटर मध्ये ते मिलीमीटर मध्ये हे येतं. ओके पुढचा प्रश्न मित्रांनो जस्ट 1 मिनिट हा. ओके ओके लेट स्टार्ट. मित्रांनो आपण जस्ट 1 मिनिट हा पुढचा क्वेश्चन नंबर 41 एका वाफेच्या इंजिनला 3.6 इंटू 10⁻⁹ ज्यूल पर मिनिट दराने उष्णता पुरवली आहे त्यापासून इंजिन 5.4 इंटू 10⁻8 ज्यूल पर मिनिट दराने कार्य करते अशा इंजिनची कार्यक्षमता किती टक्के असते. ओके किती टक्के असते काय करायचे कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी म्हणजे काय आउटपुट बाय इनपुट आउटपुट बाय इनपुट आउटपुट काय आहे 3.6 इंटू 10⁻9 ओके आणि इनपुट काय आहे त्यांचं 3.6 इंटू 10⁻9 कॅल्क्युलेट करा हे केलं सॉरी 5.4 इंटू 10⁻8 इंजिन आउटपुट वाफे इनपुट 3.6 इंटू 10⁻9 कॅल्क्युलेट केला किती येणार येतं हे 10 हे 9 ओके -1 इकडं गेलं हे कॅन्सल झालं हे जर केलं तर किती येणार 0.15
ओके, 0.15 आन्सर आहे का? नाही आन्सर, कारण की आपल्याला पर्सेंटेज मध्ये विचारलंय. 0.15ला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं 15%. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो, अशा रोगाला काय म्हणतात? तर एक्झाथेम्बा असं म्हणतात. ओके. पांढरा डोळा हा बॅक्टेरियामुळे होतो. ओके. मुख्यतः ना मेज म्हणजे मका याच्यावरती होतो. पुढचा प्रश्न. आता एटीपी वरती मॅक्झिमम yield ऑफ एटीपी फ्रॉम कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ सोर्सेस असं ऑफ सुक्रोज व्हाया एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन काय असतं हे आपण ऑलरेडी बघितलंय, तरी एकदा रिव्हिजन मध्ये. एरोबिक म्हणजे प्रेझेन्स ऑफ एअर, ॲब्सेन्स ऑफ एअर मधला काय म्हणतात? अन एरोबिक रेस्पिरेशन. आता बघा एटीपी. ओके. आता हे काय म्हणतात त्यांनी? सुक्रोज मध्ये. सुक्रोज मध्ये काय असतं? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोज मध्ये किती असतात? 36 एटीपी. आणि फ्रुक्टोज मध्ये किती असतात? 24. यांची बेरीज करा, काय येते? 60. उत्तर आलं 60. दोन नावे देण्याची वर्गीकरण पद्धत कोणी सुचवली? मित्रांनो, कॅर्लन लिनायस. आपण ना यांच्याबद्दल ऑलरेडी बघितलं होतं बघा. कॅर्लस लिनायस कोण आहे? तर त्यावेळेस पण सांगितलं होतं की यांनी नावनक्लेचर यांनी सुरू केलं होतं. आता ठीक आहे, याच्यात अजून ऍडिशन बघूयात. कॅरोलिन लिनायस यांनाच काय म्हणतात? फादर ऑफ मॉडर्न टेक्सॉनॉमी. त्याला म्हणजेच आधुनिक वर्गीकरणाचे जनक. आता हे जे थिओस फ्रॉस्टन आहेत ना, यांना म्हणतात फादर ऑफ बॉटनी, म्हणजे वनस्पतीशास्त्राचे जनक. ओके. आता ना कॅरोलिस लिनायस यांचं एक पुस्तक आहे, स्पीसीज प्लॅन्थेरम, प्लिसिस फॅन्थेरम. याच्यामध्ये त्यांनी नॉमनक्लेचर बद्दल बोललेलं आहे. आता बघा, आपण थिओफ्रास्टनला म्हणलेलं आहे की फादर ऑफ बॉटनी, वनस्पतीचे जनक. भारतातले वनस्पतीचे जनक कोण आहेत? फादर ऑफ इंडियन बॉटनी कोण आहेत? तर ते आहेत विल्यम रॉक्सबर्ग. ओके. नाव असं वाटून नाही लक्षात येणार, पण हे इंडियन इंडियन फादर ऑफ इंडियन बॉटनी आहेत. ओके. जे अकॉर्डिंग टू सर J.C. Bose, an Indian scientist, aspect of sap taken place due to the following living cell of the innermost cortical layer. तर याचं आहे मित्रांनो. आता एक लक्षात ठेवा, हा जो कन्सेप्ट आहे ना, एक्झामिनर आपलं J.C. बोस यांनी 1923 मध्ये हा कन्सेप्ट दिलता. त्यांनी काय म्हटलं होतं की सेल सेल ऑफ इंटरनल लेअर ऑफ कोर्टेक्स प्लान हा रिस्पॉन्सिबल असतो पाणी पंप व्हायला टुवर्ड द अपवर्ड. ओके, वर जाण्यासाठी. ओके. आपण याच्या आधी पण प्रश्न बघितला होता बघा मित्रांनो. ते त्याच्यामध्ये होतं की कॅपिलरी ट्यूब, मोस्टली कॅपिलरी ट्यूब वरतीच होता तो. ओके. तर याचं उत्तर आहे पल्सरेटरी ऍक्टिव्हिटी. तर पल्सर सॉरी पल्सेटरी ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतात? तर पल्सेटरी सेल्स पंप करतात पाणी इनटू वेसल्स. ओके. आता ट्रान्सपिरेशन काय? तर ट्रान्सपिरेशन मध्ये लॉस ऑफ वॉटर. कशामुळे? आता बघा, आता आपल्याला माहिती आहे का? बघा, कधी पण आपण झाडाखाली गेलो तर आपल्याला काय लागतं? झाड थंड लागतं. का लागतं थंड? कारण की जे रूट्स ऍब्झॉर्ब करतात पाणी, ते पाणी काय करतात? ते झाडाला पाठवतात. मग ते पाणी झाडाला पाठवल्यानंतर काय होणार? ते पाणी स्टोमाटाकडे जाते. ओके. त्याच्यामध्ये काय होतं? तर लॉस ऑफ वॉटर थ्रू स्टोमाटा. म्हणजे ते पाणी लॉस झालेलं काय करतं की झाडाला थंड बनवण्याचं काम करतं. त्याला ट्रान्सपिरेशनल पल थेरी असं म्हणतात. पुन्हा रूट प्रेशर थेरी. तर रूट प्रेशर थेरी काय करतं? तर हेल्प इन ऍक्टिव्ह वॉटर. आता जे आपण बघितलं ना, ऍब्झॉर्ब करायचं काम करतं रूट, ते ते रूट प्रेशर थेरी आहे. ओके. आता कोहेजिव्ह थेरी ही काय येतं थेरी? ही थेरी एच डेक्सॉन आणि जे जुली यांनी दिलेली आहे. तर त्यांचं म्हणणं होतं वॉटर कसं वरती जाते, हे रूट पासून झाडाच्या एकदम प्रत्येक पानापर्यंत पाणी कसं जाते, हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे ना, हे एक्सप्लेन केलं होतं त्यांनी. ओके. त्यालाच काय म्हणतात? तर ट्रान्सपिरेशनल ड्राईव्ह मुवमेंट असं पण म्हणतात. ओके.
ओके, आय होप क्लिअर आहे. पुढचं बघूयात आता. खालीलपैकी कोणती थेरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? जीवनाच्या उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन संबंधी कोणकोणती आहेत? तर नैसर्गिक निवडीचा, उत्क्रांतीचा, वर्ण गुणधर्म सिद्धांत आणि वियोग सिद्धांत. तर ब, क हे बरोबर विधान आहेत. वियोग सिद्धांत नाहीये, तर वियोग सिद्धांत म्हणजे काय? थिअरी ऑफ सेग्रिगेशन. थिअरी ऑफ सेग्रिगेशन ही मेंडल यांनीच दिलेली आहे. तर याच्यामध्ये काय होतं की थिअरी ऑफ सेग्रिगेशन डील्स विथ द मेलॉसिस. आपण सायन्सच्या पुस्तकमध्ये बघितलंय मेलॉसिस काय असतं. ओके, तर मेलोसिस मध्ये काय होतं? सेल डिव्हिजन होतं. ओके, तर सेल डिव्हिजन मध्ये होतं तर इव्हॉल्युशन मध्ये कसं काम करणार? ओके, गॉट क्लिअर आहे. आता बघा बाकीचे थेरीज बघूत. आता मेंडलला अजून कोणकोणता थेरी दिला होता? तर वारसा वर्ण म्हणजे थेरी ऑफ इनहेरिटन्स हा पण सिद्धार्थ त्यांनीच दिलेला आहे. पण ऑप्शन क मध्ये म्हणतात की इथे पण तर वारसा वर्ण, पण इथे बघा गुणधर्म सिद्धांत हा सिद्धांत दिलेला आहे सॉरी 1801 मध्ये लॅमार्क यांनी. कोणी? लॅमार्क यांनी दिलेला आहे हा सिद्धांत. आता उ- उत- हे सॉरी उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी दिलेला आहे? तर हा उत्क्रांतीचा सिद्धांत 1901 मध्ये ह्युगोड यांनी दिलेला आहे. ओके, ह्युगोड, थोडा प्रोनाउन्स अवघड आहे, ह्युगोड यांनी दिलाय. आता एवढे सिद्धांत बघायला होत आपल्याला लक्षात यायला पाहिजे काय? तर डार्विन. ओके, डार्विन कोण होते? तर डार्विन इज यांनी काय दिलं? ओरिजिन ऑफ स्पीसीज 1839च्या दरम्यान. ओके, आता अजून काय तर काय राहिलंय का? हा, आता जो मेंडलचा जो थेरी ऑफ इनहेरिटन्स आहे ना, ज्याच्यामध्ये वाटाण्याचा झाडाबद्दल आहे. ओके, तो पुढचं पुढचं आपण पाहणारच आहोत. 1-2 मिनिटामध्ये तो प्रश्न येईलच. संप्रेरके पिट्युटरी ग्रंथी आहेत. कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथीज आहेत? ओके, तर कोणती? तर मित्रांनो, अ, ब आणि ड हे संप्रेरक पिट्युटरी ग्रंथीज आहेत. आता ना आपण याच्यात थोडं पूर्ण बघूयात की टी एस एच काय आहे. तर टी एस एच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. तर याच्यामध्ये काय करतात? हे स्टिम्युलेट करतात थायरॉइड ग्लँड्स टू सिक्रेट थायरॉइड हार्मोन. त्यानंतर एस टी एच काय करतं? तर एस टी एच म्हणजे सॅमोटोट्रोपिन हार्मोन, जो ग्रोथ हार्मोन करतो. ग्रोथ रिलेटेडचे काम हा बघतो. त्यानंतर काय येतं? एच सी जी, जो की पिट्युटरी ग्लँड नाही आहे. याला काय येतं? हा क्रोनिक गॅन्ड्रोटॉपिन. ओके, हा केव्हा बनतो? ज्यावेळेस ना हा प्लासेंटामुळे तयार होतो बघा. आणि प्लासेंटा क्या म्हणलं की काय लक्षात यायला पाहिजे? प्लासेंटा केव्हा होतं? ड्युरिंग प्रेग्नन्सी. ओके, आणि प्रेग्नन्सीच्या वेळेस काय करतं? स्टॉप मेन्स्युरेशन सायकल. ओके, आता काय राहिलं तर एच एच एडीएच म्हणजे काय? डाय अँटी डायरेटिव्ह हार्मोन्स. ओके, जे कंट्रोल करतं वॉटर अँड ब्लड. ओके, बॅलन्स करण्याचं काम हे करतं. कोण करतं? एडीएच. आता ना पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न, अस्थि संस्था ही खालीपैकी कोणते कार्य करते? स्केलेटन सिस्टीम कोणतं कार्य करतात? तर स्केलेटन संरक्षण, रक्तोत्पादन, हालचाल, सुलभता आणि क्षाराचे संवर्धन, साठा. त्याचबरोबर प्रोटेक्शन करतं इंटरनल ऑर्गॅनचं. पुन्हा फॉर्मेशन ऑफ सर्टेन ब्लड सेल सच ॲज आरबीआय, डब्ल्यूबीसी याचं पण काम हेच करतं. त्यानंतर स्टोअर सर्टेन मिनरल्स. ओके, आता हे हालचाल सुलभ म्हणजे काय? तर काय करतो? तर हा प्रोव्हाइड सपोर्ट करतो. ओके, सपोर्ट करतो आपल्याला आणि इनेबल मुवमेंट करतो. नेक्स्ट बघूयात आता. आता हे आताच बघितलं होतं ना, ग्रेगोर मेंडल. ओके, कोणता? थिअरी ऑफ इनहेरिटन्स. हे फादर ऑफ जेनेटिक्स. कशाबद्दल केलता? पियात. ओके, वाटाण्याच्या झाड आताच आपण बघितलं. ओके, झालं याच्यातलं डाऊट क्लिअर? लक्षात आलं ना हे इव्होल्युशनचं कोणतं आहे आणि सेल डिव्हिजन वाला. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता.
यम हे मूलद्रव्य डोबेरियन त्रिकटेमध्ये CaM आणि Ba हे आहे. तर मित्रांनो हे SR हे आहे. आता ना डोबेरियन बद्दल शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा. याने ना ट्रेड हा दिलेला आहे. तर ट्रेड हा कन्सेप्ट दिला याने. तर तो काय म्हणायचा की तीन समान गुणधर्म दाखवलेले काही त्याने गट बनवले, त्याला नाव त्याने ट्रेड दिलं. त्याच्यामध्ये काय असायचं, आता सपोज 1 2 हा 3. ओके. तर त्याच्यामध्ये हे आणि हे जे एलिमेंट आहेत ना, तर यांचं जे ऍव्हरेज आहे, ओके, ह्या दोघांचा ऍव्हरेज म्हणजेच हा. अशा करून त्याने म्हणजे atomic mass of middle element approximately atomic mass of other two element. Atomic mass of this and this is equal to काय मिडल व्हॅल्यू काय मीन म्हणजे ऍव्हरेज ऑफ याचे. ओके. आय होप क्लिअर आहे. पुढे बघूयात आता. ओके. वूड ग्रेन अल्कोहोल इज नथिंग बट मिथेनॉल. मिथेनॉल काय आहे, तर हे नॉन ड्रिंकेबल अल्कोहोल आहे. याला वूड अल्कोहोल असं पण म्हणतो. आणि याचा वापर बघा फ्युल क्रिएशन साठी, सॉल्व्हंट साठी, पुन्हा अँटी फ्रीजिंग साठी वापरला जातो. हे बेन्झाईल अल्कोहोल म्हणजेच अरोमॅटिक अल्कोहोल. आता इथेनॉल म्हणजे काय, तर ड्रिंकिंग अल्कोहोल. ओके, पिण्यायोग्य दारू. तसे तर पाहायला नाही पाहिजे. आयसोप्रोपाइल अल्कोहोल हे अँटीसेप्टिक म्हणजे आणि डिसइन्फेक्शन साठी वापरले जातं. त्याचा फॉर्म्युला आहे C3H8O. पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात, कारण पाण्यात क्लोरीन कशामुळे मिसळतो आपण, तर कशामुळे मिसळतात, रिमूव्हल इनसोल्युबल इम्प्युरिटीज. ओके. नाही मित्रांनो, रिमूव्हल ऑफ इनसोल्युबल इम्प्युरिटी साठी नाही, जंतूंना मारण्यासाठी आपण क्लोरीनचा वापर करतो. रिमूव्हल ऑफ इन्सोल्युबल इम्प्युरिटीज साठी आपण सेडिमेंटेशन फिल्टर, आरो फिल्टर, ते फिल्टर वापरतो ना घरात, जे फिल्टर आहेत ते पुन्हा डिकॅन्टेशन, ह्या प्रोसेस आपण रिमूव्हल ऑफ इन्सोल्युबल इम्प्युरिटी साठी करतो. आता ऑक्सिजन वाढवण्यासाठी काय करणार, ऑक्सिजन वाढवण्यासाठी काय करणार, एअर पंप करणार त्याच्यामध्ये. ओके. पुन्हा ॲगिटेशन मुवमेंट करणार, पुन्हा इनकरेज फोटोसिंथेसिस इनकरेज करणार, कारण की फोटोसिंथेसिसच्या वेळेस काय करणार, ते ऑक्सिजन जास्त रिलीज करतं, कार्बन डायऑक्साईड घेऊन जातं. ओके. आता रिमूव्हल ऑफ सेडिमेंटेशन काय करतो, तर हे वेगवेगळ्या फिल्टरनं आपण सेडिमेंटेशन रिमूव्ह करतो. ओके. क्लिअर आहे. पुढचं आता बघूयात. कोरिजन टेक प्लेस ॲज अ रिझल्ट ऑफ काय, तर हे कोरिजन टेक प्लेस ड्यू टू द रिझन ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, केमिकल रिॲक्शन. आणि केमिकल रिॲक्शन काय आहे, तर हे नॉन रिव्हर्सिबल असतात. फिजिकल रिॲक्शन कॅन बी रिव्हर्सिबल. नेक्स्ट प्रश्न पाहूयात मित्रांनो. आपण जो आधीचा प्रश्न बघितला त्याच्यात केमिकल वेदरिंग होतं बरं का, तिथे याच्यात गफलत नका करू. नैसर्गिक ब्युटेन मध्ये रिकाम जागाचे प्रमाण मुख्यत्वे करून असते. नॅचरल गॅस मेनली कन्सिस्टन्स ऑफ नॅचरल गॅस. आता जो आपण बघितलं होतं मिथेनचे प्रॉपर्टीज बघताना, त्यावेळेसच म्हणलं होतं की मिथेन हा नॅचरल वायू आहे, ओडरलेस कलरलेस. ओके. CH4. आता इथेन काय म्हणलं, काय येणार, हे प्रोड्यूस बाय पेट्रोलियम रिफायनरीज. ओके. आता याचे ना फॉर्म्युले लक्षात ठेवा. ब्युटेन म्हणलं की C4H10. प्रोपेन काय तर C3H8, जे हायली इन्फ्लेमेबल आहेत, लो इमिशन करतात. मिथेन CH4. इथेनॉल काय तर C2H6. पुढचा प्रश्न पाहूयात. फॅट अँड ऑइल बिलॉंग टू नॅचरली ऑकरिंग ग्रुप ऑफ कंपाऊंड कॉल्ड. फॅट म्हणलं की लक्षात यायला पाहिजे लिपिड्स. आता कार्बोहायड्रेट्स बद्दल लक्षात घेऊयात फास्ट मध्ये. नॅचरली ऑकर्स इन कशामध्ये, शुगर, स्टार्च, फायबर्स. आणि हे कशाचे बनलेले असतात, तर शुगर मॉलिक्युल्सचे बनलेले आहेत. आणि गुड कार्ब्स कोणते आहेत आणि बॅड कार्ब्स कोणते आहेत, आपण याच्या आधी बघितलं होतं अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेडच्या बॉन्डच्या वेळेस. तर बघा, गुड कार्ब्स म्हणजे ज्याला पचण्यासाठी म्हणजे पचण्यासाठी इन द सेन्स ब्रेकडाऊन होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. ओके, खूप एनर्जी वापरतो, त्याला गुड कार्ब्स म्हणतात, म्हणजे मेहनत करून पचतो. आणि बॅड कार्ब्स म्हणजे जे खूप लवकर, ओके, जे जास्त वेळ लागत नाही ब्रेक व्हायला. ओके, ते म्हणजे कोणते, तर रिफाईन. आणि रिफाईंड ज्या वस्तू असतात, जे मैदा वगैरे, त्याला म्हणतात बॅड कार्ब्स. ओके. आता प्रोटीन. प्रोटीन म्हणलं काय येणार, अमिनो ऍसिड. काय आहे प्रोटीन, बिल्डिंग ब्लॉक्स.
ओके, जिम मध्ये जाणारे प्रोटीन खातात, लक्षात आहे ना, कशामुळे? ते बिल्डिंग ब्लॉक्स आणि अँटीबॉडीज, पुन्हा इम्युन सेल. आता टर्पेन्स लक्षात ठेवा. टर्पेन्स हे अरोमॅटिक, इनफ्लेमेबल, अँटीऑक्सिडंट, अँटी कॅन्सर आहे. ओके, लक्ष. आता पुढचा प्रश्न थोडं. ओके. ओके मित्रांनो, बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. आय होप तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. ते काही जिथे डाऊट वगैरे असतील ना तुम्हाला, तर तो तो टाइम ना असं मेन्शन करून मला कमेंटमध्ये डाऊट विचारा, म्हणजे मला पण सोयीस्कर जाईल रिप्लाय देण्यासाठी. ओके, थँक्यू मित्रांनो. जय हिंद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.